सो आता आपण जी चार नात्यांसंबंधांबद्दल जी नोट लिहिली आहे ती जस्ट एकदा नजरेखालून घाला. एका कम्फर्टेबल जागी बसा. ओके. आणि आता आपण एक मेडिटेशन करणार आहोत नेहमीप्रमाणे. सो डोळे मिटा. पाठीचा कणा सरळ ठेवा, कारण तो आपला युनिव्हर्सल अँटेना असतो, जो संपूर्ण युनिव्हर्सशी कनेक्ट करतो. पूर्ण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यातून होत असतं. खांदे रिलॅक्स. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. माझा आवाज लाऊड अँड क्लिअर येत असेल तर जस्ट चॅट बॉक्स मध्ये ओके टाईप करा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. ओके, लास्ट वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आता मी जे काही सांगतोय ते नीटपणे ऐका. आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत चिंता करत असतो. कळत नकळतपणे उद्या काय होईल, आज कसं झालं, काल काय झालंय. आज आपण सतत आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता प्रोग्राम करून ठेवली आहे. त्यामुळे आपल्या शरीरातलं आणि मेंदूतलं पाणी पूर्णपणे दूषित झालंय. जे आपण आपलं स्वच्छ करणं हे एक प्राईम मोटिव्ह आहे आपलं या मेडिटेशनचं, जे आपण आता करणार आहोत. आता माझ्या मागे म्हणा की मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात भूतकाळात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे, त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. मी स्वतःला स्वीकारतोय. मी कोणालाच यासाठी दोष देणार नाहीये. आज मी या नकारात्मकतेचा ताबा घेतलाय आणि या नकारात्मकतेला मी आज मुक्त करणार आहे. ही नकारात्मकता माझ्या शरीरातून मी टाकून देऊन माझं शरीर संपूर्णपणे पॉझिटिव्हिटीने मी भरणार आहे. आता असा विचार करा, तुम्ही एका घनदाट जंगलामध्ये प्रवेश करत आहात. तुमच्या पायाखाली मऊ अशी माती आहे, जी पायाला हळूचकन गुदगुल्या पण करतीये. सभोवताली फक्त निसर्गाची साथ आहे. अशी कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला विविध प्रकारची झाडं आहेत. खूप सारी झाडं. काही झाडं खूप खोल मुळं असलेली आहेत, तर काही झाडं नव्याने उगम पावत आहेत. काही झाडं कोमेजलेली आहेत, तर काही झाडं एवढी उंच आहेत की असं वाटतंय की ते आकाशाशी काहीतरी बोलतायत. खूप उंच आहेत काही झाडं. आता या झाडातून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे थोडस लक्ष द्या. ते छानसं हवं असणारा सूर्यप्रकाश किती छान वाटतोय तुम्हाला. जसं काही सूर्य तुम्हामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक पॉझिटिव्हिटी देत आहे तुम्हाला. त्याच्यामध्येच पक्षी बोलतायत त्यांच्या भाषेमध्ये, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ते ऐकून आता एकदम शांत वाटतंय. दूरवर कुठेतरी झऱ्याचा आवाज ऐकू येतोय. एकूणच तो आवाज, तो झऱ्याचा आवाज खूप छान वाटतोय.
मातीचा सुगंध, पानांचा वास, फुलांचा सुगंध, असं एकूणच आपण जंगलामधला जो श्वास असतो बघा, थोडासा ओलसर, कुंद, छान वाटतोय. आता तिथेच समोर एक मोठा कल्पवृक्ष आहे, खूप भव्य. आज आपण याच वृक्षाखाली आपलं मेडिटेशन करणार आहोत. आजच्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं नातं. आता हळूहळू तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करत आहात, जिथे नाती जन्म घेतात, वाढतात, कधी कधी बदलतात. एखादं नातं म्हणजे काय हो? दोन आत्म्यांना जोडणारा पूल. या पुलावरून नेहमी प्रेम, विश्वास, संवाद वाहतो. काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, तर काही नाती आपल्याला खूप दमवतात, थकवतात. काही नात्यांमध्ये आपण पूर्णपणे उपस्थित असतो, तर काही नात्यांमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो. काही नाती खूप आनंद देतात आणि काही अखंड त्रास देतात. तुम्हाला आठवतंय, आत्ताच जंगलातून चालताना मी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडं बघितली होती. त्यापैकी काही झाडांची मुळं खूप खोलवर गेलेली. ही खोलवर गेलेली झाडं म्हणजेच जी पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती आहेत ती माणसं, ते प्राणी, घर किंवा घराचा एखादा कोपरा किंवा एखादी वस्तू, ज्यांच्याशी नातं तुमचं दृढ आहे, विश्वासाचं आहे, आनंदाचं आहे. आपले सद्गुरू, त्यांना डोळ्यासमोर आणा. त्यांचं आणि आपलं नातं किती अतूट असतं. आता ह्या सगळ्यांशी, नात्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे आणि म्हणा की कळत नकळत मी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. तुमच्या सानिध्यात मला फक्त आनंद, समाधान, प्रेम हेच प्राप्त होत आहे. तुमच्या नात्यातला हा आनंद, प्रेम, विश्वास, समाधान खूप पटीने वाढावा, यासाठी आपण आता होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता मगाशी बघितल्याप्रमाणे काही उगम पावणाऱ्या झाडांना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा.
ही नव्याने फुटलेली झाडं म्हणजेच मगाशी आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती आहेत किंवा माणसं, पाळीव प्राणी, त्याप्रमाणे तुमचं यांच्याशी नव्यानेच नातं तयार झालंय, बरोबर का नाही? हे नातं नव्याने खुलण्याचे खूप चान्सेस आहेत. ह्या सगळ्या नात्यांना, नावांना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्या सगळ्या नात्यांना म्हणा की कधीही कळत नकळत मी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. हे तुमच्या बरोबर जुळलेलं नातं, आनंद आणि मला खूप समाधान मिळतंय आणि हेच नातं मला भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी आपण आता यांच्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता मगाशी तुम्हाला काही कोमेजलेली झाडं दिसली होती. त्या झाडांना तुमच्या डोळ्यासमोर आला. ही कोमेजलेली झाडं म्हणजे मगाशी आपण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, पाळीव प्राणी, घर किंवा एखादी वस्तू ज्यांच्याशी तुमचं नातं संपूर्णपणे कलुषित झालंय. त्यांचा मनात जरी विचार आला तरी खूप राग येतो, खूप त्रास होतो, तळपायाची आग मस्तकात जाते किंवा काही नात्यांमुळे ना फक्त दुःखच येतं. त्या नात्यांना आठवा, त्यांना डोळ्यासमोर आणा. आता ह्याच कलुषित झालेल्या नात्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे. या सगळ्यांना म्हणा की कधी कळत नकळत मी तुम्हाला किंवा तुम्ही मला दुखावलं असाल तरी मला माफ करा. आज मी देखील तुम्हाला माफ करतो. मी या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घेतो आणि मला या निगेटिव्ह, दुःखाच्या, त्रासाच्या परिस्थितीतून मुक्त करतोय. या नात्यामुळे होणाऱ्या संपूर्ण त्रासाला, दुःखाला आपण नाहीसं करून टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपण आता होपोनोपोनो प्रार्थना माझ्या मागे म्हणूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry,
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपण चौथ्या म्हणजेच शेवटच्या कॉलम मध्ये त्या एका व्यक्तीला किंवा नावाला किंवा नात्याला या परिस्थितीला तुमच्या डोळ्यासमोर आणा की जी बघताच तुम्हाला राग येतो, खूप चिडचिड होते, त्रास होतो. ती परिस्थिती बघा ज्याच्यामुळे तुम्हाला अतिशय मनस्ताप होतो. त्या व्यक्तीचं मनातल्या मनात नाव घ्या किंवा त्या परिस्थितीला मनातल्या मनात म्हणा, चर्चा करा की मला माफ कर. मी तुला गृहीत धरलं. तू एकटाच किंवा तू एकटीच चुकीची आहेस. पण मी स्वतः सुद्धा कुठे ना कुठेतरी चुकलोय. फरक एवढाच आहे की मी ते कधी कबूल केलं नव्हतं. ह्या प्रसंगाला सुद्धा मी तितकाच जबाबदार आहे जितका तू जबाबदार आहेस किंवा होतीस. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, मला क्षमा कर. मी तुला तसं बोललो आहे. तुझ्याबद्दल खूप वाईट विचार केलाय. तुला शिव्या दिल्यात. त्याची आज मला लाज वाटते. कारण मी असा नाहीये. मी असा नव्हतो. पण मी असा बनलोय. हे मला पटत नाहीये. आज मी ही नकारात्मकता माझ्या आतून पूर्णपणे रिलीज करणार आहे. आज मी निर्णय घेतलाय की मी आज तुला माझ्या कल्पनेतून संपूर्णपणे मुक्त करणार आहे. या बंधनातून, या नकारात्मकतेतून संपूर्णपणे मुक्त करणार आहे. आज मी तुला आणि स्वतःला देखील पुढे जायची एक संधी देतोय. माझ्या मनात तुझ्याबद्दल ठेवलेला कडूपणा, राग, दुःख मी आज रिलीज करतोय. मला तू दिलेल्या शिकवणीसाठी, अनुभवांसाठी आणि तुझ्यामुळे मिळालेल्या धड्यांसाठी मी आज मनापासून तुला धन्यवाद म्हणतोय. आता ह्या दुःखाला समूळ नष्ट करण्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. तेव्हा माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, and I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर स्वतःला आणा.
कारण आपण आपल्या सोबतचं नातं असणारं देखील खूप महत्वाचं असतं. आपण नेहमीच या नात्याला हलक्यात घेतो, कधीच महत्व देत नाही. आपल्या या सभोवतालच्या रहाटगाडग्यात स्वतःकडे लक्ष केंद्रित करा. आपण आपल्याला विसरूनच गेलेलो असतो, कारण आता आपल्याला स्वतःशी चर्चा करायची आहे. स्वतःला म्हणा की मला माफ कर, मी तुला एकटं पाडलं, सगळ्यांचं करत राहिलो पण तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय, मला क्षमा कर. तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी कधी बघितल्याच नाही, खरंच मला माफ कर. मी तुला धन्यवाद म्हणतोय, आणि या आयुष्यासाठी, मला दिलेल्या सुंदर क्षणांसाठी, तू मला कधीच एकटं सोडलं नाही, यासाठी आय एम थँक्यू, आय एम थँक्यू, आय एम थँक्यू. आज मी तुला वचन देतो की मी तुझी काळजी घेईन, तुझ्यावर खूप प्रेम करेन, तुला जे हवं ते सगळं मिळेल याचा आत्मविश्वास मनामध्ये बाळगा. मी तुला कधीच एकटं पाडणार नाही, मी तुझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवेन, आणि मी रोज तुला आय लव्ह यू म्हणेन. स्वतःचं नाव घ्या आणि माझ्या बरोबर म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you for love. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Take a deep breath. Hold. Release. आता दोन्ही हात आपल्या छातीवर प्रेस करा. असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात खूप मोठं शक्तिशाली मॅग्नेट आहे. एक पॉवरफुल मॅग्नेट तुम्ही तुमच्या छातीवर ठेवलं असं विचार करा, तुमच्या हाताच्या स्वरूपामध्ये. आता हे मॅग्नेट तुमच्या मनातली, शरीरातली उरले सुरलेले नकारात्मकता संपूर्णपणे खेचून घेत आहेत. तुमचे हात जड होत आहेत या निगेटिव्ह थॉट्समुळे, नकारात्मकतेमुळे. आता छातीवरून हात काढून दोन्ही हात एकमेकांवर रब करा, आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मधून संपूर्णपणे नष्ट होतीये. ही निगेटिव्हिटी तुम्ही शरीरातून फेकून दिली आहे, आणि ही संपूर्ण युनिव्हर्स मध्ये नाहीशी होतीये. जस्ट इमॅजिन. रिलॅक्स. आता तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झाले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम मॅजिकल, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम ब्लेस्ड, आय एम थँकफुल, आय एम पॉवरफुल,
मी एक पैशाचं प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालीये. समृद्धी म्हणजे काय? छान आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहे. खूप शांत वाटतंय. आता चेहऱ्यावर एक छानशी स्माइल आणा. व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात. तुमची सगळ्यांबरोबरचं नातं खूप हेल्दी, आनंदाचं, सुखाचं आणि प्रेमाचं आहे. बघा, त्या जंगलात तुम्ही आहात जिथली झाडं सगळी तेजस्वी दिसतात. अगदी कोमेजलेली झाडं सुद्धा तेजाने लगेच लखलखली आहेत, कारण तुम्ही त्याच्यात एवढी एनर्जी भरली आहात आणि तुमच्यातही जबरदस्त एनर्जी आहे. आता पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीच बोलणार नाहीये. ही पॉझिटिव्हिटी, हे प्रेम, ही शांतता, एकूणच हा अनुभव तुम्ही अनुभवा. दुर्गा देवी शङ्करी नमस्तस्यै 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 नमो नमः. All right, perfect. Rub your hands fast. Feel the energy, feel the energy, feel the vibe. मस्त डोळ्याला लावा, चेहऱ्यावर फिरवा, गालावरून फिरवा आणि स्लोली तुमचे डोळे उघडा. ओके, ग्रेट. Okay, so that's all for today's evening. See you tomorrow at 9:45. Yes, Sanyaji. Thank you so much. Yes. Okay, Sanyaji is saying feeling relaxed. Perfect. Very good. See you tomorrow, everybody. Thanks for the wonderful session. Thank you. Bye bye.